नमस्कार. विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी, प्रकरण क्रमांक 7, राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचे. राष्ट्रीय उत्पन्न हे जे प्रकरण आहे, ते तुमच्या विकल्पासह जो प्रश्न आहे किंवा विकल्पासह जे प्रश्न असतात, ते प्रश्न धरून 12 मार्काला हे प्रकरण तुम्हाला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? तर प्रश्न क्रमांक 6, दीर्घोत्तरी प्रश्न किंवा सविस्तर उत्तरे लिहा, हा जो प्रश्न आहे, या प्रश्नात प्रकरण क्रमांक 7 या प्रकरणावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजेच 8 मार्काचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणावरती विचारला जाऊ शकतो. कारण हे प्रकरण जास्त मार्कांना आहे म्हणून. राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण 12 मार्कांना आहे आणि 12 मार्कांचा जर विचार आपण केला, तर इतर प्रकरणांचा विचार करता सगळ्यात जास्त मार्काला हे प्रकरण आहे. मग त्यामुळे या प्रकरणावरती जो 6वा प्रश्न आहे तुमचा, दीर्घोत्तरी उत्तरे लिहा, 8 मार्काचा जो प्रश्न असतो, तो प्रश्न या प्रकरणावरती विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला या प्रकरणाला अतिशय महत्त्व द्यायचं आहे. तुम्ही अभ्यास करत असताना या प्रकरणावरती भारांश द्यायचा आहे, जास्त याला महत्त्व द्यायचं आहे, वेटेज द्यायचंय आणि त्यानुसार या प्रकरणाचा काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण या प्रकरणाची प्रस्तावना पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर राष्ट्राचे उत्पन्न. आता राष्ट्र संपूर्ण भारत देश आणि भारत देश हे एक काय आहे? राष्ट्र आहे. मग जेव्हा भारताच्या संपूर्ण देशाचं उत्पन्न असते, तेव्हा ते राष्ट्रीय उत्पन्न असतं. भारताच्या संपूर्ण देशाचं उत्पन्न असतं, तेव्हा ते काय असतं? राष्ट्रीय उत्पन्न असतं. आता या राष्ट्रीय उत्पन्न, मग जर आपण अर्थशास्त्राचा विचार केला, तर राष्ट्रीय उत्पन्न हा कोणत्या अभ्यास विषयामध्ये येतो? स्थूललक्षीमध्ये येतो का सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये येतो? निश्चितपणे संपूर्ण राष्ट्राचा विचार आहे, एकूण राष्ट्राचं उत्पन्न त्याच्यामध्ये पकडलेलं असतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्वाचा अभ्यास विषय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील जे 3 उद्योग आहे, उदाहरणार्थ प्राथमिक उद्योग, द्वितीय उद्योग आणि तृतीय उद्योग, या तिन्ही उद्योगांमधनं निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा, या वस्तू आणि सेवा बाजारपेठेमध्ये विकल्यानंतर त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी गणलं जातं किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकत्रित केलं जातं. म्हणजेच देशामधील जेवढी लोकसंख्या आहे, त्या संपूर्ण लोकसंख्येचं जे उत्पन्न आहे, ते म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्वाचा विषय आहे किंवा अभ्यास विषय आहे. याचं कारण असं आहे, इथे कोणाचंही वैयक्तिक उत्पन्न नाही. इथे माझं उत्पन्न नाही, तुमचं उत्पन्न नाही, तर संपूर्ण राष्ट्राचं उत्पन्न इथे आहे. म्हणून हा स्थूल अर्थशास्त्राचा एक अभ्यास विषय आहे. अर्थव्यवस्थेतील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय उद्योग म्हणजे शेती उद्योग, व्यापार, त्यानंतर उद्योग, बाजारपेठा, बँका, वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची जी कार्यालये आहे, या कार्यालयातील किंवा ह्या सगळ्या क्षेत्रांपासून मिळणारं जे उत्पन्न आहे, ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय केलेलं असतं? त्याचा समावेश केलेला असतो. शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका आणि वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादीचा समावेश हा कशामध्ये केलेला असतो? तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेला असतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचं एकत्रित मापक असतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं जातं, ती वितरित केली जाते, तिचा विनियोग केला जातो आणि नंतर तो सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत ती उपभोगासाठी आणली जाते आणि उपभोग घेतलाय म्हणून त्या वस्तूला त्या ठिकाणी काय केलं जातं? तर पैशाच्या स्वरूपामध्ये मूल्य दिलं जातं आणि हे पैशाचं जे मूल्य आहे, ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणलं जातं. म्हणजेच काय? तर राष्ट्रीय उत्पन्न हे
उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचं एकत्रित मापन असते. त्याचबरोबर हे देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक असते. ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त, तो देश आर्थिक दृष्ट्या सक्षम असंही म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी लोकांचं आर्थिक कल्याण जर साधायचं असेल, आर्थिक कल्याण त्या ठिकाणी साध्य करायचं असेल, तर राष्ट्रीय उत्पन्न हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक कोण आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न आहे. आता या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची त्या ठिकाणी गणना कोण करतं, तर सगळ्यात महत्वाचं किंवा राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी जमा कोण करतं. भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली. पहा, भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची काय झाली, स्थापना झाली आणि सरकारनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या त्या ठिकाणी नियमित संकलनाला सुरुवात केली. 1949 नंतर ही राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन झाली आणि सरकारनं काय केलं, की नियमित दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाचं काय केलं पाहिजे, संकलन केलं पाहिजे. मग या ठिकाणी सरकारनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. सद्यस्थितीचा जर आपण विचार केला तर केंद्रीय सांख्यिकीय जी संघटना आहे, CSO म्हणजेच काय, तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ही जी सांख्यिकीय संघटना आहे, केंद्रीय सांख्यिकीय संघटना आहे, दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित राष्ट्राच्या उत्पन्नाच्या संबंधित जी सांख्यिकीय आकडेवारी आहे किंवा माहिती आहे, ती संकलित करते आणि ती संकलित करून पुन्हा काय करत असते, प्रकाशित करत असते. म्हणजेच काय, तर भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली आणि सरकारनं त्यानंतर नियमितपणे या या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकलनाला सुरुवात केली. सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी केंद्रीय सांख्यिकीय संघटना जी आहे, CSO म्हणजेच काय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ही जी संघटना आहे, दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून काय करत असते, प्रकाशित करत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचंय राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ. काय राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ? मुळातच आधुनिक अर्थव्यवस्था आहे आणि ही आधुनिक अर्थव्यवस्था आपण पाहतो पैशावरती अवलंबून आहे. आज देशातील कोणतंही काम करायला जर तुम्ही गेलात, कोणत्याही वस्तूची खरेदी जर करायला तुम्ही केलात, तर तुम्हाला कशाची आवश्यकता पडते, पैशाची. ज्याच्याकडे पैसा आहे तो त्या ठिकाणी आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये जीवन सुखकर जगत असतो. म्हणजेच आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे आणि म्हणूनच देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते पैशामध्ये व्यक्त केलं जातं. ज्या पद्धतीने तुम्ही पाहता, दूध आणि पाणी याचं जर मापन करायचं असेल तर ते लिटर मध्ये केलं जातं. एखाद्या जागेची लांबी मोजायची असेल तर ती त्या ठिकाणी किलोमीटर मध्ये त्या ठिकाणी मोजली जाते. किंवा सगळ्यात महत्वाचं जे आहे की एखाद्या बाजारपेठेमध्ये तुम्ही गेलात आणि एखादं धान्य विकत घ्यायचं असेल तर ते किलो मध्ये विकत घेतलं जातं. मग त्याच पद्धतीने देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते पैशामध्ये व्यक्त केलं जातं. देशाच्या एकूण उत्पन्न म्हणजेच काय, तर देशाचं एकूण उत्पन्न म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न होय. मी आता सांगितलं अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येचं जे उत्पन्न आहे ते म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न. देशाचं एकूण उत्पन्न म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न होईल. खऱ्या अर्थाने जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न. ही एक सर्वसामान्य राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपण या ठिकाणी सांगू शकतो. काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे कोणताही देश घ्या, त्या देशामध्ये एका वर्षाचा कालावधी, एका वर्षाचा कालावधी म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण एक वर्ष, आणि या वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये जे उत्पादन होतं, कोणतं होतं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं. या वस्तू आणि सेवांचा जो प्रवाह आहे, म्हणजेच या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात आणि त्या काय केल्या जातात, त्याची विक्री केली जाते. सर्वसामान्य ग्राहक त्या ठिकाणी पैशाचा मोबदला देऊन ती वस्तू काय करत असतो, विकत घेत असतो. म्हणजेच उत्पादन संस्थांची वस्तू त्या ठिकाणी वितरित होते. कोणाला? तुमच्या आमच्या सारख्या कुटुंब संस्थेला.
आणि कुटुंब संस्था त्याच्या बदल्यात काय देत असते, तर पैसा देत असते. म्हणजेच या ठिकाणी वस्तू आणि सेवांचा जो प्रवाह आहे त्या ठिकाणी तो कोणाकडे जात असतो, तो कुटुंब संस्थेकडे जात असतो. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर एका वर्षाच्या कालावधीत देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न होय. आता आपण पाहणार आहोत ही एक सर्वसामान्य व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाची आपण पाहिली. आता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या जरा शास्त्रीय व्याख्या पाहिजे आहेत. अर्थशास्त्रामध्ये ज्या व्याख्यांना अतिशय महत्व आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही महत्वाच्या व्याख्या पाहणार आहोत. त्यातली जी पहिली व्याख्या आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या. जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे त्या राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर या राष्ट्रीय उत्पन्न समितीची एक थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. पहा, राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे त्या समितीचे जे अध्यक्ष आहे ते प्राध्यापक पी.सी. महालनोबिस. हा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण आहे, पी.सी. महालनोबिस. यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारनं काय केलं, तर ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या या समितीमध्ये प्राध्यापक त्या ठिकाणी डी.आर. गाडगीळ आणि प्राध्यापक त्या ठिकाणी डॉक्टर व्ही.के.आर. व्ही. राव हे कोण होते, सदस्य होते. पहा, राष्ट्रीय उत्पन्न समितीची आपण व्याख्या पाहतोय. त्याच्या अगोदर राष्ट्रीय उत्पन्न समितीची थोडक्यात माहिती पाहतोय. या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या प्राध्यापक पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारनं ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत प्राध्यापक डी.आर. गाडगीळ आणि डॉक्टर व्ही.के.आर. व्ही. राव हे कोण होते, सदस्य होते. आता या समितीची जी व्याख्या आहे ती आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. पहिली व्याख्या विद्यार्थी मित्रांना आपण पाहतोय ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या. या समितीच्या व्याख्येमध्ये काय म्हणलंय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात निर्माण केलेल्या किंवा निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजमाप न होऊ देता केलेले मापन होय. ही व्याख्या इयत्ता 11वीला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय, एका विशिष्ट कालखंडात, विशिष्ट कालखंड म्हणजेच एका वर्षाचा कालखंड. विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवायचे. विशिष्ट कालखंड म्हणजे हा नेहमी अर्थशास्त्रामध्ये एका वर्षाचा कालखंड असतो. मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, एका विशिष्ट कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा आहेत त्या उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजमाप होऊ न देता, दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेलं जे मापन आहे ते म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न होय. या ठिकाणी ही पहिली व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली आहे. एका विशिष्ट कालखंडात एका विशिष्ट कालावधीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न. या ठिकाणी दुहेरी मोजमाप म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. साखरेची निर्मिती होते. कशापासून होते रे विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे साखरेची निर्मिती ऊसापासून होते. मग जेव्हा साखर निर्माण केली जाते तेव्हा ऊसाची किंमत साखरेमध्ये ऑलरेडी गृहीत धरलेली असते. परंतु असं करत नाही की ऊसाची किंमत वेगळी लावली जाते आणि ऊसापासून साखर तयार केल्यावरती साखरेची किंमत वेगळी लावली जाते, असं केलं जात नाही. तर या ठिकाणी वस्तू जी आहे साखर ही तिची किंमत लावण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ऊसाची किंमत ऑलरेडी त्याच्यामध्ये लावलेली असते. किंवा दुसरं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी कापडाचं देता येईल. कापड तयार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, कापसाची गरज पडते. आणि हा कापूस जो आहे तो विविध कारणांसाठी काय केला जातो, वापरला जातो. याच कापसापासून एखादा शर्ट किंवा एखादं कापड तयार केलं जातं. मग हे कापड जेव्हा बाजारपेठेमध्ये विकलं जातं तेव्हा आपण त्या बाजारपेठेमध्ये असं कधी ऐकले का विक्रेत्याकडून, हे कापड तयार करण्यासाठी इतका कापूस लागला त्यामुळे ह्या कापसाची किंमत तुम्ही वेगळी द्या आणि त्याच्यापासून हा शर्ट किंवा एखादी वस्तू तयार केलेली आहे याची किंमत तुम्ही वेगळी द्या. तर अशा दोन वेगवेगळ्या किमती त्या ठिकाणी आकारल्या जात नाही. तर त्या कापसाची किंमतही त्या कापडामध्ये पकडलेली असते, त्या शर्ट मध्ये पकडलेली असते आणि मगच त्या ठिकाणी त्याची काय केलेली असते, एकदाच मोजदाद होते, एकदाच त्याची किंमत त्या ठिकाणी गृहीत धरली जाते आणि ती ग्राहकांना सांगितली जाते. म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन. दोनदा मापन होत नाही,
ऊसाचं वेगळं, साखरेचं वेगळं असं मापन होत नाही. एकदाच मापन होतं. कोणतं? जी अंतिम वस्तू आहे तिचं मापन होतं. मग आता इथे अंतिम वस्तू कोणती आहे? सगळ्यात शेवटची वस्तू कोणती आहे? एकतर कापडापासून तयार होणारं शर्ट किंवा जी काही वस्तू आहे ती साडी, ड्रेस, शर्ट काय असेल ते. तर त्याची किंमत किंवा त्या ठिकाणी दुसरं उदाहरण मी सांगितलं, की ऊसापासून तयार होणारी साखर. मग साखर ही काय झाली अंतिम वस्तू. मग साखरेच्या किमतीमध्ये त्या ठिकाणी ऊसाची किंमत काय केलेली असते? धरलेली असते. मग ही व्याख्या या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका विशिष्ट कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेत निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप न होऊ देता केलेलं जे मापन आहे ते म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न. दुसरी व्याख्या विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय ती म्हणजे प्राध्यापक A.C. पिगू यांची व्याख्या आपण पाहतोय. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. निश्चितपणे समाजात जेवढ्या वस्तूंची निर्मिती होतीये त्या वस्तू त्या ठिकाणी उत्पादक काय करत असतो तर विक्री करत असतो. अशी कोणती असा कोणता उत्पादक आहे का की आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या उत्पादन संस्थेमध्ये वस्तूचं उत्पादन करतो आणि ती तशीच पडून ठेवतो? तर निश्चितपणे नाही. तर समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजमाप करता येते असा भाग म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न. आणि या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. आता निव्वळ विदेशी उत्पन्न म्हणजेच काय? तर या ठिकाणी एक सोपं सूत्र लक्षात ठेवायचं आहे, निर्यात वजा आयात. की देशाची जी निर्यात आहे ती निर्यात म्हणजेच आलेले पैसे आणि आयात म्हणजेच त्या ठिकाणी गेलेले पैसे. म्हणजे भारताने एखाद्या वस्तूची आयात केली, एखादी वस्तू आपल्याला आवश्यक आहे म्हणून दुसऱ्या देशातून विकत आणली, तर ह्याची वजावट करून जी शिल्लक राहते ती म्हणजेच काय? तर ते ठिकाणी विदेशी रक्कम, ती विदेशी आपल्या आपल्या देशाचं विदेशी उत्पन्न. पण कसं? निव्वळ विदेशी उत्पन्न. या उत्पन्नात सुद्धा किंवा या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा सुद्धा काय होत असतो? समावेश होत असतो. मग प्राध्यापक P.C. पिगू यांनी आपल्या व्याख्येमध्ये कशाला महत्व दिलेलं आहे? तर या ठिकाणी वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. आणि ज्या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो त्यांनी निव्वळ विदेशी उत्पन्नाला आपल्या व्याख्येमध्ये काय दिलेलं आहे? महत्व दिलेलं आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची आपण पाहतोय. प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची व्याख्या पाहतोय. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वर्षाच्या कालावधीत, एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न. मग एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूचं उत्पादन होत असताना त्यामध्ये ती वस्तू निर्माण करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते किंवा अर्ध सिद्ध माल की जो पूर्णपणे तयार झालेला नसतो असाही माल त्या ठिकाणी शिल्लक असतो. त्याचबरोबर सगळ्यात शेवट जो अंतिम माल त्या ठिकाणी जो उपभोगासाठी बाजारपेठेमध्ये लोकांच्या उपभोगासाठी विक्री करण्यासाठी ठेवलेला असतो. तर तो भाग त्या त्या घटकाचा सुद्धा या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय असतो? समावेश असतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय? तर एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी आणला जातो. प्रत्यक्षपणे कोणता भाग आणला जातो? जो अंतिम वस्तू आहे की जी उपभोगासाठी उपयोगी पडणार आहे असाच भाग त्या ठिकाणी काय केला जातो? आणला जातो. असा भाग म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न. पुन्हा एकदा आपण प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची व्याख्या पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय? तर या ठिकाणी एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न. उपभोगाला या ठिकाणी आयर्विंग फिशरनी काय केलेलं आहे? महत्व दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हे जे 7वं प्रकरण आहे त्याची प्रस्तावना, थोडक्यात अर्थ आणि महत्वाच्या 3 व्याख्या पाहिलेल्या आहेत. तुम्हाला 2 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला कोणत्याही एका अर्थशास्त्रज्ञाची त्या ठिकाणी काय करायची असते? व्याख्या लिहायची असते. हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत? पाहणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.